प्रिय बंधू व आदरणीय भगिनींनो, सर्वात प्रथम आपण सर्वांवर परमेश्वराची असीम दया, कृपा तसे शांतीची कामना करतो. समस्त मानवजातीला, सर्व देश बंधू, विशेषतः मराठी भाष्य बंधू व भगिनीला, तसेच आपण सर्वांना शांती, समृद्धी तसेच सत्मार्ग प्राप्त असो अशी मी परमेश्वराच्या हुजुरात प्रार्थना व याचना करतो. मी शरणागती पत्करतो परमेश्वराची सैतानापासून, सर्व सैतानी तसेच विकृत शक्तीपासून, ऑल इव्हिल फोर्सेस पासून, मनात येणाऱ्या दुष्ट व असभ्य विचारापासून सुद्धा, ऑल इव्हिल थॉट्स पासून. आणि सुरुवात करतो माझ्या वक्तव्याची त्याच महान परमेश्वराच्या नावाने, जो असीम दयावंत व असीम कृपावंत आहे. कुराण धडा क्रमांक 79 श्लोक क्रमांक 34 ते 41 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की, अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. फइज़ा जाअतित ताम्मतुल कुब्रा यौम यतज़क्करुल इंसानु मा सआ व बुर्रिज़तिल जहीम लिमन यरा फअम्मा मन तग़ा व आतरल हयातद दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा व अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नता हियल मअवा. सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम. पवित्र कुराण हा ग्रंथ परमेश्वराकडून अवतरित आहे, परमेश्वराची वाणी आहे. यात समस्त मानवजातीकरिता उपदेश तसेच सत्मार्ग दाखवणारे मार्गदर्शन उपलब्ध आहे. नुकतेच वाचन करण्यात आलेले मूळ श्लोक परमेश्वराकडून अरबी भाषेत अवतरित आहे. धडा क्रमांक 79 अन-नाज़ियात श्लोक क्रमांक 34 ते 41 मध्ये परमेश्वराने सृष्टीवर घडणाऱ्या अंतिम दिवसाचा वास्तविकतेवरून, रियालिटीवरून पडदा उघड केला आहे. ही माहिती अति महत्वाची आहे व अत्यावश्यक सुद्धा आहे. अरबी भाषेत पठन करण्यात आलेल्या मूळ श्लोकांचा अर्थ जवळपास या प्रकारे आहे. परमेश्वराचा इशारा आहे की मग जेव्हा तो महाप्रलयाच्या दिवशी मोठा हलकल्लोळ माजेल, ज्या दिवशी मनुष्य आपले सर्व कर्म आठवेल आणि प्रत्येक पाहणाऱ्या समोर नरक उघडून ठेवले जाईल, तर ज्याने दुराचार केला होता आणि जगातील जीवनाला प्राधान्य दिले होते, नरकच त्याचे ठिकाण असेल. परंतु ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल. नुकतेच वाचलेल्या श्लोकात परमेश्वराने निर्णयाच्या दिवसाबद्दल इशारा, चेतावणी दिली आहे. हा दिवस सृष्टीतील प्रत्येक वस्तूकरिता तसेच मानव जातीकरिता अखेरचा राहणार आहे. या दिवसाला विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने आपण जाणतो. मराठीत महाप्रलयाचा दिवस, तर अरबी भाषेत अल कियामा, कियामतचा दिवस किंवा अस्साह, कियामतचा क्षण या शब्दाने त्याच घटनेबद्दल आपण संबोधन करीत असतो. निर्णयाचा दिवस, द डे ऑफ जजमेंट, मोबदल्याचा दिवस, द डे ऑफ पनिशमेंट अँड रिवॉर्ड या नावाने सुद्धा निकटतम भविष्यात होणाऱ्या त्याच घटनेबद्दल आपण संभाषण करीत असतो. पवित्र कुराण या ग्रंथाप्रमाणे तो दिवस संपूर्ण सृष्टीकरिता भयंकर राहणार आहे. सृष्टीची संपूर्ण व्यवस्था कोसळून जाईल. प्रत्येक वस्तू हलाखीच्या व हादरलेल्या परिस्थितीत सापडेल. कोणाला कोणाचीही चिंता राहणार नाही. प्रत्येक जण कठीण परिस्थितीत सापडलेला असेल. कुराण धडा क्रमांक 81 अत-तक्वीर
श्लोक क्रमांक 1 ते 9 मध्ये परमेश्वराने सृष्टीची त्या दिवशी कशी परिस्थिती व दशा राहील याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इज़ा शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन कदरत व इज़ल जुबालु सुइरत व इज़ल इशारु उत्तिलत व इज़ल वुहूशु हुशिरत व इज़ल बिहारु सुज्जिरत व इज़न नुफूसु जुव्विजत व इज़ल मौउदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत. अर्थात जेव्हा सूर्य गोंडाळून टाकला जाईल आणि जेव्हा तारे निखळून पडतील आणि जेव्हा पर्वत चालविले जातील आणि जेव्हा 10 महिन्याचे गर्भवती उंटणी आपल्या दशेत सोडून दिल्या जातील आणि जेव्हा वन्य पशु एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र फडकविले जातील आणि प्राण शरीरांशी जोडले जातील आणि जेव्हा जमिनीत पुरविलेल्या मुलीला सुद्धा विचारले जाईल की तू कोणत्या अपराध पायी ठार केली गेली. आदरणीय बंधू व आदरणीय भगिनींनो, आपण भारतीय आहोत. आपल्या या महान भारत देशात जवळपास सर्वांचे परमेश्वरावर विश्वास तसेच आस्था आहे. आपण त्याच्या अस्तित्वाला मानणारे, त्याच्यावर आस्था बाळगणारे आहोत. जरा विचार करा की परमेश्वराने ह्या विशाल सृष्टीची निर्मिती केली, तिच्यात प्रत्येक प्रकारची सुविधा, फॅसिलिटीज, अपॉर्च्युनिटीज, साधन सामुग्री, नॅचरल रिसोर्सेस अँड वेल्थचे प्रायोजन उपलब्ध केले, विविध प्रकारचे सुशोभित पुरवठा, व्हेरी युजफुल प्रोव्हिजन्स उपलब्ध केली, मानव जीवनास ह्या पृथ्वीवर वास्तव्य तसे स्थैर्य बहाल केले, मानव जीवनाकरिता लाभदायक व्यवस्थांची, नॅचरल प्रोसेस अँड नॅचरल सिस्टमची निर्मिती केली. मानव जीवन पृथ्वीवर विकसित होत राहण्याच्या दृष्टीने पर्यावरणाच्या, निसर्गाच्या प्रत्येक व्यवस्थेला, सिस्टम्सला आवश्यक त्याप्रमाणे दिशानिर्देश इम्बाईब करून त्यात स्थिरता बहाल केली, त्याला स्टॅबिलिटी प्रदान केली. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढी विशाल सृष्टी. सृष्टीचा 10 बाय 12 फुटाचा नकाशा पाहिला तर सौरमंडळा कक्षाकरिता, सोलर सिस्टम करिता 1 बाय 1 फुटाची जागा सुद्धा दिसत नाही. आपल्या सौरमंडळाबाबत आपण सुद्धा विचार करूया, या सोलर सिस्टम बाबत सुद्धा विचार करून परमेश्वराचा महानतेची व कृपेची जाणीव करून घेऊ शकतो. सूर्याचे तापमान जवळपास 1,40,00,000 डिग्री सेंटीग्रेड आहे. 1,40,00,000 डिग्री सेंटीग्रेड. व पृथ्वीपासून सूर्याची लांबी जवळपास 9,30,00,000 मैल आहे. 1,40,00,000 डिग्री सेंटीग्रेडच्या सूर्याच्या तापमानात थोडाफार, अगदी थोडाफार म्हणजे काही 1000 डिग्री सेंटीग्रेडचा कमी जास्त फरक राहिला असता तर अतिउष्णतेमुळे किंवा अति थंडीमुळे पृथ्वीवर मानव जीवन अजिबात संभव झाले नसते. याच प्रकारे सूर्याची पृथ्वीपासून 9,30,00,000 मैलाच्या लांबीमध्ये अंशतः नेग्लिजिबल काही 1000 मैलाचा कमी जास्त फरक राहिला असता तर त्या कारणाने सुद्धा पृथ्वीचे तापमान कमी झाले असते. इतर नक्षत्राप्रमाणे पृथ्वीवर सुद्धा मानव जीवन, वन्य जीवन, वनस्पती जीवन संभव झाले नसते. कुराण धडा क्रमांक 13 अर-राद श्लोक क्रमांक 2 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की अल्लाहुल्लज़ी रफ़अ अस्समावाति बिग़ैरि अमदिन तरौनहा सुम्मा इस्तवा अलल अर्श वसख़्ख़र अश-शम्स वल क़मर कुल्लुन यजरी लिअजलिन मुसम्मा युदब्बिरुल अम्र युफ़स्सिलुल आयाति लअल्लकुम बिलिक़ाइ रब्बिकुम तुक़िनून. अर्थात तो परमेश्वर आहे ज्याने आकाशाला असे निराधार स्थापित केले जे तुम्हाला सध्या दिसत आहे. मग तो आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला आणि त्याने सूर्य आणि चंद्राला एका कायद्याचे सिस्टमच्या अधीन केले. त्या साऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी कार्यरत आहे आणि परमेश्वरच या सर्व कार्याची मॅटर्सची तजवीज करीत आहे. तो संकेत, सायन्स, सिग्नल्स, सिम्बल्स उघड करून समज देतो की कदाचित तुम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या भेटीचा विश्वास बाळगा. आपण विचार करा
की एवढ्या नियोजित व संश्लिष्ट अत्यंत कॉम्प्लिकेटेड सृष्टीचे निर्मात्याने सृष्टीची रचना करून मानव जातीकरिता इथे वास्तव्य संभाव केले. प्रत्येक प्रकारच्या देणग्या, जीविका, प्रोव्हिजन्स प्रदान करण्यामागे कारण तरी काय? मनुष्याला जीवन व जीविका प्रदान केली, त्यात विचार विनिमयाची शक्ती प्रदान केली. व्हाय? मर्जीप्रमाणे जीवन व्यतीत करण्याची संधी व स्वातंत्र्यता प्रदान केला. कशामुळे? फॉर व्हॉट? आपण विचार करा, चिंतन करा की या सर्व उपकार करून याबद्दल आपणास कोणी विचारपूस, इंटरॉगेशन करणार नाही का? हे सर्व काही मग अर्थहीन आहे, व्यर्थ आहे? याबद्दल आपण निश्चितच विचार कराल अशी माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे. वास्तविकता ही आहे की मानव ह्या जगात स्वतः आला नाही, त्यास पाठवण्यात आले आहे. तो स्वतः जाणारही नाही, त्यास नेण्यात येईल. खऱ्या अर्थी तो परीक्षेस झोकून देण्यात आला आहे. संपूर्ण जीवन ह्या परीक्षेचा प्रत्येक इसमाकरिता निश्चित कालावधी आहे. कुरान धडा क्रमांक 18 अल कहफ श्लोक क्रमांक 7 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की इन्ना जअलना मा अलल अर्द झीनतल लहा लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला. अर्थात वस्तुस्थिती अशी आहे की हा जो काही सरंजाम पृथ्वीवर आहे याला आम्ही पृथ्वीचा शृंगार, डेकोरेशन बनविला आहे, जेणेकरून या लोकांची परीक्षा घ्यावी, एक्झामिनेशन, टेस्ट घ्यावा की यांच्यापैकी कोण अधिक चांगली कृत्य करणार आहे, बेस्ट डीड्स करणार आहे. ही वास्तविकता आहे की परमेश्वराने जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला जीवनाच्या कठोर परीक्षेस बसविले आहे. येस, वी आर अपिअरिंग फॉर अ लाईफ टाइम सिव्हिअर टेस्ट. या जीवनात या परीक्षेस उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट सुद्धा सर्वांकरिता परमेश्वराने निश्चित केली आहे. या परीक्षेपासून लपून जाण्याचा, इस्केप होऊन जाण्याचा कोणाची सामर्थ्य नाही. परमेश्वर कोण, त्याचे अस्तित्व कसे, तो एक आहे की अनेक, त्याचे वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, अशा प्रकारे कित्येक प्रश्नांची उत्तरे आपणास या जीवनात शोधावी लागतील. हुशार विद्यार्थी तर तो ज्याला कमीत कमी परीक्षेचा अभ्यासक्रम, सिलेबस तरी माहित असावा. ज्यांना सिलेबस सुद्धा माहित नाही असे उमेदवार कितपत उत्तीर्ण होतील याबाबत आपण स्वतः विचार करू शकता. कुरान धडा क्रमांक 17 बनी इस्राईल श्लोक क्रमांक 72 मध्ये परमेश्वराचा डोळे झाकून जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांना चेतावणी पूर्ण उपदेश आहे की वमन कान फी हाज़िही आमा फहुवा फिल आखिरति आमा व अज़ल्लु सबीला. अर्थात, आणि जो या जगात अंध बनून राहिला तो परलोकात सुद्धा नेत्रहीनच राहील, किंबहुना मार्ग प्राप्तीत नेत्रहीनाहून देखील अधिक अपयशी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कुरान हा ग्रंथ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबावर अवतरित झाला आहे. हा ग्रंथ पैगंबर साहेबांची लेखणी नसून दयाळू परमेश्वराचा समस्त मानवाकरिता एक संदेश, एक उपदेश, तसेच अखेरचे आदेश, लास्ट कमांड्स आहेत. कुरान धडा क्रमांक 17 बनी इस्राईल श्लोक क्रमांक 9 व 10 मध्ये परमेश्वराचा संदेश आहे की इन्ना हाज़ल कुरआन यहदी लिल्लती हिया अक़वमु युबश्शिरुल मुमिनीन अल्लज़ीना यअमलून अस्सालिहात अन्ना लहुम अजरन कबीरा व अन्नल लज़ीना ला युमिनून बिल आखिरति अअतदना लहुम अज़ाबन अलीमा. अर्थात वस्तुस्थिती अशी आहे की हा कुरान तो मार्ग दाखवितो जो अगदी सरळ, व्हेरी स्ट्रेट आहे. जे लोक याला मान्य करून भली कृत्ये, गुड डीड्स करू लागतील त्यांना हा शुभवार्ता देतो की त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे. आणि जे लोक मरणोत्तर जीवनाला मानत नसतील त्यांना ही वार्ता देतो
की त्यांच्यासाठी परमेश्वराने दुःखदायक शिक्षा तयार ठेवली आहे. प्रिय मित्रांनो, सर्वांचा रिस्पॉन्स या व्यतिरिक्त काय असू शकणार की हे प्रभू, हे परमेश्वर, दुःखदायक यातनेपासून आम्हा सर्वांना वाचव. कारण मरणोपरांत जीवन तो सत्यावर आधारित आहे. ते जीवन खरे आणि अनंत काळाकरिता आहे. हे प्रभू, आम्हा सरळ मार्ग दाखव, त्या लोकांचा मार्ग ज्यांच्यावर तुझा इनाम बहाल झाला, जे कोपग्रस्त झाले नाहीत, जे मार्ग भ्रष्ट झाले नाही. कुरान धडा क्रमांक 78 अन्नबा श्लोक क्रमांक 39 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की जालिकल यौमुल हक फमन शाअ अत्तखज़ा इला रब्बिही मआबा. अर्थात तो कियामतचा दिवस, तो महाप्रलयाचा दिवस, सृष्टीचा अंतिम दिवस, डूम्सडे, निर्णयाचा दिवस सत्याधिष्ठित आहे, फॅक्ट आहे. आता ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडे परतण्याचा मार्ग स्वीकारून ठिकाण बनवून घ्यावे. मित्रांनो, हे संपूर्ण जीवन एक परीक्षा आहे, टेस्ट, एक्झामिनेशन आहे. प्रत्येक मनुष्यासमोर परमेश्वराने ठेवलेले आव्हान आहे, चॅलेंज आहे. परमेश्वराच्या अस्तित्वास ओळखून त्याच्या उपदेशाचे अनुसरण करून त्याच्या आदेशाचे उपदेशाचे पालन करून या जगात तसेच मरणोपरांत जीवनात मोक्ष, सॅल्वेशन प्राप्त करण्याचे आव्हान. ज्या दिवशी संपूर्ण सृष्टीला परमेश्वराच्या आदेशाने गोंडाळून नष्ट केले जाईल, तो दिवस कियामतचा दिवस, महाप्रलयाचा दिवस आहे. त्या दिवशी प्रत्येकाला परमेश्वरासमोर एकटे उभे राहावे लागेल. जगातील जीवनात केलेल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक डीडचा हिशोब द्यावा लागेल. त्याने परमेश्वराला, त्याच्या ग्रंथांना, त्याच्या प्रेषितांना कियामतच्या दिवसाला मान्य करून त्याच्यावर समोर उभे राहण्याचे भय बाळगले असेल. जीवनात सत्कृमे, गुड डीड्स केले असेल, तोच उत्तीर्ण पास होईल व परमेश्वराच्या दयाने त्याला स्वर्गात प्रवेश दिला जाईल. उर्वरित सर्व लोकांना नरकाग्नीच्या कचरा पेटीत यातना भोगावी लागेल. कुरान धडा क्रमांक 3 आले इम्रान श्लोक क्रमांक 185 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की कुल्लू नफ्सिन जाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर. अर्थात ॲट लास्ट, सर्व शेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे. तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कियामतच्या दिवशी ऑन द डे ऑफ जजमेंट प्राप्त करणार आहात. खऱ्या अर्थी यशस्वी तर तोच जो तिथे नरकाग्नीपासून वाचेल व ज्याला स्वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल. हा जगजीवन तर फक्त एक धोका आहे. कुरान धडा क्रमांक 20 ताहा श्लोक क्रमांक 74, 75 आणि 76 या 3 श्लोकांत परमेश्वराने नरकामध्ये जाणाऱ्या लोकांची काही प्रमाणात दशा दाखविली आहे. तसेच स्वर्गात लोकांची कशी मेजबानी करण्यात येईल याबद्दल सुद्धा काही माहिती, गुड न्यूज दिली आहे. इन्नहु मन याति रब्बहु मुजरिमन फइन्न लहु जहन्नम ला यमूतु फीहा वला यहया वमन यातिहि मुमिनन क़द अमिलस सालिहाति फउलाइका लहुमुद दरजातुल उला जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा वज़ालिका जज़ाउ मन तज़क्का. अर्थात वस्तुस्थिती अशी आहे
की जो अपराधी बनून आपल्या पालनकर्त्याच्या ठाई हजर होईल त्याच्यासाठी नरक आहे की जिच्यात तो जिवंतही राहणार नाही व मरणार सुद्धा नाही. आणि जो कोणी त्याच्या ठाई श्रद्धावंत म्हणून हजर होईल, ज्याने सत्कृत्य केली असतील, गुड डीड्स केली असतील, असे सर्व लोकांसाठी उच्च दर्जे हाय ग्रेड्स आहेत, सदाबहार उद्याने आहेत. ज्यांचा खालून कालवे वाहत असतील त्यांच्यात ते सदैव राहतील. हा मोबदला असेल त्या व्यक्तीसाठी ज्याने पावित्र्य स्वीकारले. माझ्या देशवासी, महाराष्ट्रवासी, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या मालकासमोर, आपल्या पालनकर्त्यासमोर, आपल्या त्या परमेश्वरासमोर जो एक आणि एकच आहे, ती ओनली वन आहे, जो सर्वांचे रक्षण करणारा, अमनदान अभयदान करणार आहे, त्याच्या ठाई नतमस्तक होऊन प्रार्थना करू की रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार. अर्थात हे आमच्या पालनकर्त्या, आम्हास या जगातही सर्व काही उत्तम प्रदान कर, तसेच मरणोपरांत जीवनात सुद्धा उत्तम प्रदान कर. आमीन.